एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी हे पाऊल का उचललं? शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय की वक्फ बोर्डाच्या प्रकरणामध्ये त्यांच्या पत्नीवरती कारवाईची टांगती तलवार होती म्हणून हे झालंय का? इतरही अनेक तक्रारी रवींद्र धंगेकर यांच्या विरोधामध्ये करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये भाजपच्याच कार्यकर्त्यांकडून या तक्रारी करण्यामध्ये पुढाकार घेण्यात आला होता. रवी भाऊ, नक्की काय तुम्हाला म्हणायचं आहे या सगळ्या? पहिला विषय आहे वक्फ बोर्डाचा. बघा, मी संजय राऊत जे म्हणाले नाही, राऊत साहेबांचं मत येते, पण ह्याच्यामध्ये राऊत साहेबही बोलले असे मी काय त्यांचं ऐकलं नाही. ते आमचे नेते असं म्हणालेत की तुमच्यावरती दबाव होता, तुमच्या पत्नीवरती अटकेची टांगती तलवार होती आणि या दबावातून तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतलाय. नाही, मी परत एकदा राऊत साहेब तर आमचे नेते आहेत आणि त्यांच्याबद्दल तेवढंच पहिलं प्रेम होतं, तेवढंच आज बी माझं प्रेम आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्ही काल माझे पार्टनर सहकारी आहेत बाळा शेडगे तुमच्याशी बोलले आणि रीतसर आम्हाला कोर्टाने त्याला दिलासा दिला आणि त्याच्यामध्ये आम्ही कुठेही चुकीचं काम केलं नाही. तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही सगळा तो इतिहास 1966 म्हणजे माझा जन्म नव्हता तेव्हापासून ते वक्फ बोर्ड खालसा झालेलं आणि त्याचं ऑक्शन झालं, लिलाव झाला, लिलावातून 5 मालक झाले, 6वा मालक आम्ही. 5 मालक होताना कोणाला दिसत नाही, 6वा मी झाल्यानंतर सगळ्यांना असं वाटलं. पण माझ्या त्याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत. एक प्रश्न असा की हा वक्फ बोर्डची जागा असेल तर ह्याचा त्रास मुस्लिम समाजाला व्हायला पाहिजे होता. मुस्लिम समाजाला हा त्रास झाला नाही, हा झाला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना. आणि मग भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना का झाला तर मी एका हिंदूंनी एक वक्फ बोर्डची जागा घेतली. म्हणजे ह्यांना कुठल्या दिशेने राजकारण यायचं हे समजत नाही. आणि वक्फ बोर्डची जागा असेल तर आम्ही पहिल्या दिवशी जाहीर केलं की आम्ही ती सोडून देऊ. मी स्वतः माझा जो हिस्सा आहे तो मी सोडून देईन, कारण आपल्याला कोणाचं नको आहे. आणि जे घेताना आपण पैसे देऊन घेतले, रजिस्ट्रेशन खरेदी खत झालं, रेरा झालं, त्याच्यामध्ये आम्हाला कोर्टाने त्याच्यावर लोन, आपलं बँकेने लोन दिलं. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आणि आम्ही प्रामाणिक जाहिरात देऊन सगळं देऊन लिगली केलेलं आहे. ज्यावेळा आम्ही जाहिराती दिल्या, सगळ्या गोष्टी केल्या, तो पण हा विषय कधी आला नाही. जेव्हा ती मी विधानसभेला उभा राहिलो आणि हा विषय आला, मग लोकसभेला आला, मग त्यांनी ते पत्र काढले, मग मोर्चा, मग आमचं जे काय राष्ट्रवादीचे नेते त्यांनी मग पत्रक वाढले मोमीनपुऱ्यात. हे सगळं आता माहिती झालं. आता मला तुमच्या नाव नाही विचार, तुमच्या पत्नीचं नाव या सगळ्या प्रकरणामध्ये यायला, कारवाई सुरुवात व्हायला तुम्ही म्हणता की भारतीय जनता पक्षाचे नेते कारणीभूत होते. त्या बरोबर आहे, 100 म्हणजे वस्तूच ती काय लपून राहिलेलं नाही. आणि जो नाही तुम्हाला घ्यायचा नाही, आता काय, आता किती वेळा नाव घेऊ आणि सगळं माहिती. आणि ज्याच्यामध्ये तो तक्रारदार काल होता तो एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचा मामाचा पोरगा. जरी तो मुस्लिम असला तर तो भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या मामाचा पोरगा आहे तो. हां, आणि तो भारतीय जनता पार्टीचं काम करतो. जर असं जर चुकीचं असेल तर मला कोर्टाने स्टे दिला नसता किंवा आम्हाला 2 वेळा स्टे दिला त्याच्यामध्ये. आणि आजही आम्हाला त्यांनी वक्फ बोर्डच्या ऑफिसमधनं अधिकाऱ्यांना कसं प्रेशर झालं, काय झालं, कशा पद्धतीने त्यांना हा निर्णय द्यावा लागला हे आम्हाला कळतं ना. आता मी त्या सिस्टीममध्ये आहे. भाऊ, पण आता तुम्ही म्हणताय की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हे सगळं तुमच्या विरोधामध्ये केलं, पण आता तुम्ही भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष झालेले आहात ना, तुम्हाला आता सोबत काम करावं लागेल कसब्यामध्ये. नाही बघा, सगळेच लोक वाईट आहेत का? तर 100% वाईट. सगळ्यात गोष्टीत मी चांगला आहे का? तर नाही. शेवटी गुण अवगुण असतात ना, त्यातले अवगुण काही लोक असतात, त्या अवगुणांना उत्तर अवगुणाने देऊ ना आपण. अवगुण काय सगळेच वाईट आहेत का? नाही, ठीक आहे. आता फक्त विषय वक्फ बोर्डाचा नाही, तुमच्या विरोधामध्ये खंडणी विरोधी पथकाकडे पण तक्रार आहे, एका आमदाराच्या विरोधामध्ये ही तक्रार आहे, ही गंभीर गोष्ट आहे ना. त्यानंतर अँटी करप्शन ब्युरोकडे देखील तुमच्या विरोधामध्ये तक्रार आहे. तर या गंभीर तक्रारी आहेत, तर या तक्रारी कोणी केल्यात म्हणजे तुम्ही सांगावं असं मला वाटतं. बरं, याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, जी तक्रार दिली तो त्याची पार्श्वभूमी बघितली पाहिजे. कोण आहे तो? आता ते तुम्हाला माहिती आहे का तुमच्याकडे पत्र झालंय ना, ते नावाचे पत्र आहे तुमच्याकडे. मी नाव घेऊ इच्छित पत्र आहे, पण कोण आहे त्यांची पार्श्वभूमी? मी नाव घेऊ इच्छित नाही. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की त्याच्यामध्ये ज्यांनी तक्रार केली त्यांची पार्श्वभूमी बघितली पाहिजे. आणि एक प्रेक्षकांसाठी मी क्लिअर करतो, कारण त्यांना सांगणं गरजेचं आहे की भारतीय जनता पक्षाचे सुधीर आल्लाट यांनी तक्रार केलेली आहे रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात. पुढे तर त्यांनी सांगितलं की 150 कोटीची प्रॉपर्टी, 200 कोटीची प्रॉपर्टी तक्रार केली. तर मला कोणाला आव्हान, मला 5-10 कोटी दिले तरी माझी सगळी प्रॉपर्टी मी द्यायला तयार आहे. माझं कर्ज बिर्ज फेडलं, माझं काय मत नाही.
आणि हे सगळं जे चाललं हे ठरून चाललेलं आहे. असंतुष्ट आत्मे जे आहेत आणि जे आपण सत्तेच्या विरुद्ध ज्यावेळेला सत्तेत राहू, सत्तेतलं सत्य बोलायला लागलो तर काही लोकांना वाईट वाटतं आणि त्यातनं हे सगळे प्रकार घडलेले आहेत. मी सगळ्या गोष्टी काय बोलेल पण आता ते बोलायची वेळ नाही आणि कसं होतं की एखाद्याला किती महत्त्व दिलं पाहिजे हे ठरलं पाहिजे. आणि सगळे असंतुष्ट आत्मे जे पुण्यामध्ये आहेत आणि ज्यांनी ह्या पुणे शहरामध्ये भ्रष्टाचार बोकळला आहे असली लोक ह्याच्यामध्ये काम करतात. आणि तुम्ही आता ज्याचं नाव घेतलं त्याचं तर माझा सावलीला आम्ही कधी एकमेकाच्या गेलो नाही आणि त्याला काय वाटत असेल तर त्याला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. माझी तपासणी होईल. भाऊ विषय हाच आहे की ही तक्रार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केलेली आहे. वक्फ बोर्डाची अँटी करप्शनकडची तक्रार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केलेली आहे. खंडणी विरोधी पथकाकडे केलेली तक्रार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये तर मग आता तुम्ही कसं जुळवून कसं घेणार तुम्ही? नाही, मी सगळीच लोक वाईट आहेत का तर सगळेच नाही. जी काय त्यांना मी म्हणलो ना जी समाजामध्ये चुकीची लोक असतात सगळीकडे असतात सगळ्याच पक्षात असतात तर त्यांचं युद्ध तर ते काय मिटणार आहे का? ते युद्ध चालत आहे ना त्यांना दम निघणार. कसं आता तुम्ही मित्र पक्षात नाही विषय बघा जे चुकीचं असेल तर आपण मी कालही शिंदे साहेबांना बोललो की जो काही प्रश्न असेल पुण्याचे प्रश्न असेल बाकीचे प्रश्न असेल सत्तेत असू नसू जो काय आम्हाला बोलायला तर लागणार आहे. कारण माझी बांधिलकी पुणेकरांची माझी बांधिलकी जनतेची. मी त्यांची काल तुम्ही बोललाच भाषणात मी ते बोललो की आम्हाला तुम्ही ही आम्हाला रस्ता कॉर्पोरेशनचा एक विषय होता तुम्ही आता बोलत होता तर काय नक्की झालंय महापालिका? नाही याच्यामध्ये मी आयुक्तांशी बोललो तुम्ही ऐकलंय त्याच्यामध्ये हे सांगितलं की हे बजेट करताना पुण्याच्या हिताचं करा पुणे शहराचं करा. तुम्ही जर ठराविक लोकांना 70-80 कोटी रुपये दिले असतील तर हे बजेट बरोबर होणार नाही. कोणाला दिलेत? नाही ते तुम्ही घ्या ना आता एकाला दिलेत नाही 10 लोकांना दिले आता ते आता कळलं आपल्याला. तुम्ही जर पुस्तक वाचा ना आता तुम्ही सगळं मला माहित आहे मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. तुम्ही म्हटलं की तुम्ही पुणेकरांच्या हिताचे प्रश्न मांडता आहात तर मग तुम्ही मला नाव तुमच्याकडून अपेक्षित आहे. आता सगळंच बोलणं उचित ठरत नाही कारण एखाद्या शेवटी कायम ज्यांनी करोडो रुपयाचं त्या ठिकाणी कामं केलीत चुकीची कामं केलीत त्यांची नावं सारखी घेऊन आपणही त्यांना आणि आता काय होतं की कायम आपणच मग ह्या सगळ्यातून दबाव आला तुमच्यावरती? मला असं वाटतं मी घाबरेल म्हणून. मी तुम्हाला सांगतो ज्या दिवशी मी राजकारणात आलो आणि मी काय असं आलो नाही मी 35 वर्ष लढत आलो आहे आणि मी कायम सत्तेच्या विरोधात लढत आलो. त्यामुळं मी कधीतरी ठरवलं की आपल्याला 5-10 वर्ष जेलला जाण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये आहे आणि ते मला मी काय वाटतं तुम्हाला? नाही चुकीच्या पद्धत. आता बघा माझं जर लिगली असून सुद्धा जर स्टॉपर देत असेल तर सत्ता कशी कायदा थांबतील ना ते? कारण नाही मला कोणी थांबवत नाही. मी चुकीचं असून तर माझा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आमच्या बायकोला बी अटक झाली पाहिजे. मी त्या तत्वाचं माझं चूक असेल तर झालंच पाहिजे. मी ज्याला करायचं त्याने करावं असं माझं मत आहे. आणि आम्ही काय चुकीचं काम केलं नाही आणि जर कायद्यात सत्ता राबून जर चुकीचे जर खटले भरत असतील तर शेवटी न्याय असतोच ना कुठंतरी आणि त्याला घाबरणार नाही. आम्ही ठरवलं की आम्हाला सरळ नाही. मी आता तुमच्या पुढे बोलतो मी अनेक लोक दुखवली जातात आणि दुखवणारा माणूस काय बी करतो मग त्याला आता स्ट्रिंग ऑपरेशन होतं. मला काय माहिती तुम्ही खिशात काय घेऊन आला पण तुम्ही बोला नाही दंगेकर तुम्हाला मी चहा पाहतो पण मला नको मी अर्धाच पितो. जर असं कधी बोलणं झालं तर त्याचा अर्थ असा होत नाही की मी त्याच्या घरी गेलो आणि तुम्ही म्हणते ते खंडणीचं काम कर. काय प्रश्नच येत नाही. तुम्ही माझ्या ऑफिसला येताय तुम्ही माझ्या ऑफिसला येऊन म्हणताय आणि त्यात माझा काय 0% रोल नाही. पण तुम्ही सुरुवात केली नाही दंगेकर तुम्हाला चहाच प्यायचा आहे. अहो नको चहाच प्यायचा तर ते जाणीवपूर्वक झालं. तुमच्या ऑफिसला येऊन तुमचं स्टिंग ऑपरेशन केलं गेलं आणि तुम्ही खंडणी मागताय असा गुन्हा दाखल केला गेला? नाही गुन्हा दाखल झाला नाही. म्हणजे मागणी केली गुन्हा दाखल मागणी केली पण माझा विषय मी तिथं कुठंच नाही. तुम्ही स्टिंग ऑपरेशन परत बघा. मी माझ्या गर्दीत असतो माझ्याकडे ऑफिसला आले की तुम्हाला माहिती गर्दी असते बाबा तुमचं अनेक लोक येतात कोण हा ते मिटवा तुमचं तुम्ही आणि सरळ. आणि जर माझ्या ऑफिसमध्ये येऊन एखादा जर असं म्हणतोय तुम्हाला घ्या तर खऱ्या अर्थाने त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे पोलिसांनी की माझ्या ऑफिसला येऊन म्हणतोय तुम्ही घ्या. आम्ही समजा नाहीच काय बोललो असं नाही तुम्ही घ्या जर असं म्हणा तर तोच चुकीचा. पण आम्ही त्या गोष्टीमध्ये मी दुर्लक्ष कधी करतो की सर्वसामान्य माणूस आमच्या राजकारणामध्ये भरायला नाही पाहिजे. कारण जो व्यक्ती त्याचं डिफॉल्टर येतो ते मी 100 ठिकाणी त्याचं आज एखादा संसार उद्ध्वस्त करणं आपलं काम नाही. जे डॉक्टर बोरा आणि ती जी चर्चा आहे ती बसून मिटवावं. आपण एखाद्या आपल्याला कोणतरी बोलतंय त्याला कोणतरी चुकीचं मार्गदर्शन केलं म्हणून त्याचं घर उद्ध्वस्त करणं आपलं काम नाही. आणि मग मी थांबलोय
मी ज्या दिवशी ओपन होईन तर त्या गरिबाचं सगळं नसते होतं कायद्याने दिले पण आपल्याला कोणाचं घर उद्ध्वस्त करायचं नाही. तो काय माझा दुश्मन नाही आणि त्यांचे हवं त्यांनी मिटवा. शेवटी मी नगर आमदार असल्यामुळं अनेक कारण येतात त्याच्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न असतो. मिटवावा नाही मिटलं तर तुमच्या घरी तुम्ही जा. पण त्याच्यामध्ये कायदा जरी आपल्या हातात असला तरी एखाद्या संसार उद्ध्वस्त करणं आपलं काम आहे. जो माणूस आहे त्याचा संसार उद्ध्वस्त करणं आपलं काम नाही आणि ते बाप आपल्याला करायचंच नाही. पण आता स्टिंग ऑपरेशन त्याला कुठेतरी चुकीची माहिती दिली असेल तू असं बोल तसं बोल तो काय त्याच्या मनाने बोलणार नाही. तो जेव्हा तो हे सगळं घेऊन येतो त्याच्या मागं कोणतरी हिरो असतात ना ते हिरो असेल पण त्याला काय नाही दुमत नाही. आणि मी एकदम प्रामाणिक आहे सरळ आहे. पोलिसांनी काही कॉन्टॅक्ट केला का ही तक्रार तुमच्याबरोबर? नाही मला अजून बोलवलंच नाही अँटी करप्शन कोणीच बोलवलं नाही. आणि विषय असा आहे की अँटी करप्शनला जायला मी कुठं पदावर होतो. मी काय स्टँडिंग कमिटी चेअरमन होतो. मी कुठल्या समितीवर होतो का माझ्यामुळे कुठले टेंडर पास झाले. सगळे जे काही कमवलं ते माझ्या कष्टातून कमवलं. जे बँक माझे लोन आहेत प्रायव्हेट लोन आहेत बँकेचे आजही लोन माझ्यावर आहेत. आणि मी माझ्या 35 वर्षाच्या राजकारणामध्ये मी कधी सहीच्या पदावर नाही गेलो. म्हणजे मी समजा एखादं टेंडर पास केलं आहे माझ्या सहीनं असं की नाही मी एखादा प्रोजेक्ट आणला त्यातनं पैसे मी असं मला त्याच्यामध्ये माझं माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर शासनानं आयकर भवनानं ते बघतील ना. पण त्याच्यामध्ये मी सहीच्या पदावर मी कुठल्या आजपर्यंत तुम्ही बघितलं कुठलंच पद नाही मला आणि मला कुठले अधिकारच नव्हते. बोंबलणं हे अधिकार होते लोकशाहीचे ते मी बोंबलं झालं. तीच चूक झाली की लोकांबरोबर लय बोंबवलं की हा त्रास होतो. आता सुरू ठेवणार त्याच्यापेक्षा डबल बोंबलणार. आता तर संधी झाली बोंबलायची. मी आज काय बसलोय का आज बसलोय का तुमच्यासमोर आयुक्ताला बोलला होता. सत्तेत गेल्यावर लोक बदलतात. आयुक्तांना काय बोलत होतं तुम्ही माझी भाषा ऐकली आता एकदम त्याच्यावर तुम्ही मला विचारलं म्हणजे मी आयुक्ताला हे सांगितलं की तू 2 महिने रिटायर होणार आहे चुकीचं काम केलंय आणि पुण्याच्या भविष्याचा विचार करून अंदाजपत्रक तयार केलेलं दिसत नाही तुला उत्तर द्यावं लागेल. राजेंद्र भोसले पुणे महापालिका हां तुमच्या समोर बोललोय आणि तिथे जाऊन मांडी घालून बसायची आपली तयारी. आपण कधी आयुष्यात घाबरलो नाही आणि घाबरायचे कारण नाही. आपण चुकीचं काम केलं नाही जरी कोण म्हणत हा घाबर तर माझ्या रक्तात घाबरणं असतो तर मी एवढं बोललोच नसतो. बरं भाऊ आता तुम्ही प्रवेश करता आहात आणि लगेच केला नाही तुम्ही काल करत होतात आणि त्याच वेळी इकडे भारतीय जनता पक्षाचे इथले जे काही पदाधिकारी आहेत तर ते निषेध करत होते की त्यांना नाही घ्यायला पाहिजे मित्रपक्ष म्हणून एकनाथ शिंदेनी त्यांच्या पक्षामध्ये. ना आता हे बघा ना त्यांना म्हणजे भीतीची वाटते ना माझी भीती वाटते म्हणूनच करतात ना. उद्या मला भारतीय जनता पार्टीमध्ये माझे अनेक मित्र आहेत. जर त्यांनी सांगून मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्री त्या काळातल्या चुकीची माहिती दिली असेल तर मी कधीतरी सांगेन की साहेब असं नाही असं आहे. त्यांच्या लक्षात आलं तर ते म्हणतील की आपली खालची लोक चुकीची वागतात पण मी अजूनपर्यंत पोचलो नाही. कारण शेवटी त्यांना कधीतरी कळेल की आपण चुकतोय एखादा संसार आपण उद्ध्वस्त करतोय तर हे त्यांना ज्या दिवशी कळेल त्या दिवशी ते खालच्यांना सांगतील तुम्ही चुकीचं वागता. आणि त्या नेत्याचे तेवढे पारदर्शक डोळे असतात पण राजकारणात हे होऊ शकतं. म्हणून म्हणलो की मुस्लिम समाजाला त्रास नाही झाला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या हिंदूंना की दंगेकरांनी वक्फची जागा घेतली आणि वक्फची जागा घेतली तर दंगेकरांनी फुकट घेतली नाही पैसे देऊन घेतली रजिस्टर केलं त्याच्यामध्ये प्रचंड कागदपत्र तपासून केलं आणि मला माहिती की ह्या काय गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये नडणार आहेत. आणि मी आयकर आम्हाला अँटी करप्शन तर अँटी करप्शनला बघतील ना. मी कोणाचे पैसे घेताना देताना दिसलं तर अँटी करप्शन मला नेतील विचारतील माहिती घेतील माझी चूक असेल तर मला त्रास काय लिगली करतील नसेल तर मला ज्यांनी त्रास दिला तर मानहानीचा दावा तर करेल ना मी. आता शेवटचा काळ त्यातलाच राहिला ना माझा कागद आणि कोर्ट ते करणार ना. शेवटचा प्रश्न तुम्ही संघर्ष करत आलेला आहात आम्ही पाहिलेलं आहे तुम्हाला पण या सगळ्याचा त्रास झाला कुटुंबाला म्हणून म्हणतोय मी कुटुंबाला. आमच्या कुटुंबात आमची पत्नी आहे ना प्रचंड ताकद देणारे मला तुम्ही बघितलं असेल तुम्ही नेहमी घरी येता एवढं सगळं माझ्या पाठीशी उभं राहते माझ्याकडे येणारे लोकांना मान सन्मान आणि त्यांना आदर देतात. तुम्ही बघितलं की तुम्ही आला तर तुमच्याशी कसे बोलतात आणि आम्ही मामा मामी झाले तुमच्या पत्रकारांचे मी कुटुंबिक झालो आहे. जरी एखादी बातमी तुम्हाला माझ्या विरोधात करायची असेल तर 10 वेळा तुम्ही विचार करता आपल्या कुटुंबातला माझ्या चुकत नाही पण शेवटी तुम्हाला लिगली काय करायचं ते करावं लागतं. पण आमची पत्नी माझा मुलगा तर आता माझा 20 वर्षाचा छोटा आहे पण आमची पत्नी ताकदीने उभी राहते. तुम्ही लढा मी आहे काही लढा. आणि एक दिवस असंच मी निवडणुकीत हारलो आणि निवडणूक झाल्यानंतर मी म्हणतो मी एवढं काम केलं मी 30 वर्ष काम केलं माझं अख्खं तारुण्य लोकांना दिलं सगळ्या गोष्टी दिल्या आणि लोकांनी मला आता द्यायची वेळ आली का दिलं नाही. तर मी घरात बोललो तर 1-2 दिवसांनी आमच्या बायकोनी म्हणजे तुमच्या मामीने उत्तर दिलं की म्हणली एक दिवस मी बी तुमच्याबरोबर नसणार या जगात आणि त्यावेळेला तुम्हाला एकटं राहावं लागणार आहे कारण हे निसर्ग आहे. मी बी कधीतरी जाणार किंवा तुम्ही तरी जाणार आहे
त्या दिवशी तुम्ही एकटे असणार आहे, मी बी नसणार आहे. तेव्हा तुम्ही आत्ता तयारी करा की तुम्ही एकट्याने तुम्हाला लढायचं आहे. मग त्याच्यामुळे अजून मला बळ मिळेल. अरे आपण आपली बायको जेवढी म्हणते की मी बी कधीतरी तुमच्यावर नसणार, तुम्हाला एकट्याला लढायचं आहे. मग मला अजून 100 हातीच्या बळाने मी कामाला लागलो. म्हणजे आमची पत्नी आहे ना, लढा तर मी आहे. आणि ते वाक्य मला एकदम आज मला, मी रोज सकाळी घेतलं की ते आपली बायको म्हणते मी बी तुझ्याबरोबर नाही. कारण शेवटी निसर्ग, मी कधीतरी पुढे जाणार किंवा तुम्ही जाणार, त्यावेळेला तुम्ही एकटेच असणार आहे. आणि तुम्हाला ते एकट्याला लढायचं, मग तुमच्याबरोबर कोण नाही, मी बी नाही. म्हणजे मग ते एवढी मोठी ताकद जर घालत असेल तर आपल्याला पत्नी मग एकदम पेट आहे. धन्यवाद. तर रवींद्र धंगेकरांना पुणेकरांनी संघर्ष करताना पाहिले, पक्ष कोणताही असो. आता मित्रपक्ष म्हणून ते भारतीय जनता पक्षाच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतायत. मात्र त्यांचा हा संघर्ष थांबेल का, पुणेकर पाहतायत. कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.